पाहताय जीनियस फाउंडेशन. तर या ठिकाणी आपण मराठी व्याकरण पाहतोय. तर मराठी व्याकरणामधील शब्दसंपत्ती हा भाग पाहत असताना आपण शब्दसंपत्तीमधील वेगवेगळे घटक या ठिकाणी पाहिलेले आहेत. तर आज आपण या ठिकाणी वाक्प्रचार पाहणार आहोत. तर वाक्प्रचार म्हणजे काय, सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एखाद्या शब्दाचा किंवा शब्दसमूहाचा नेहमीचा किंवा सरळ अर्थ न घेता त्याला एक वेगळ्याच प्रकारचा अर्थ प्राप्त होतो, तो शब्दसमूह किंवा तो शब्द म्हणजे वाक्प्रचार होय. तर वाक्प्रचार म्हणजे काय, तर वाक्प्रचारामुळे आपल्याला आपल्या मनातील ज्या भावना आहेत त्या समोरच्या व्यक्तीला अगदी सोप्या आणि प्रभावी शब्दामध्ये आपण त्या भावना सांगू शकतो, ते म्हणजे वाक्प्रचार होय. तर आता जसं इथं सांगितलेलं आहे की वाक्प्रचाराचा अर्थ हा सरळ किंवा शब्दशः नसतो. तर त्याचं एक उदाहरण पाहूया आपण. तर आभाळ कोसळणे. तर आभाळ कोसळणे म्हणजे काय, त्याचा शब्दशः जर अर्थ आपण पाहिला तर आभाळ पडणे असा होतो. पण आभाळ खरंच पडतं का, तर नाही. आभाळ कोसळणे म्हणजे काय, तर मोठे संकट येणे किंवा आपल्यावर मोठं संकट येणे असा होतो. तर चला आपण पाहूया आजचे हे वाक्यप्रचार. तर पहिला आहे जीवाचे रान करणे म्हणजे आटोकाट प्रयत्न करणे. पुढील आहे आभाळ कोसळणे म्हणजे मोठे संकट येणे. दाताच्या कण्या करणे, वारंवार विनंती करणे किंवा एखादी गोष्ट वारंवार समजावून सांगणे. पाठ थोपटणे म्हणजे शाबासकी देणे किंवा कौतुक करणे. तर हे जे वाक्यप्रचार आहेत किंवा वाक्प्रचार आहेत, तर या वाक्यप्रचारांचा आपल्याला आपल्या वाक्यामध्ये उपयोग करता आला पाहिजे किंवा आपण त्या वाक्यामध्ये त्याचा कसा उपयोग करू शकतो हे एक मी उदाहरण देऊन तुम्हाला सांगते इथं. तर पहा, पाठ थोपटणे हा वाक्प्रचार आहे, बरोबर आहे. तर या वाक्यप्रचारामध्ये आपण याचा वाक्यात उपयोग कसा करू शकतो की मी चांगला अभ्यास करून परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवल्यामुळे माझ्या बाबांनी माझी पाठ थोपटली. म्हणजे काय केलं, कौतुक केलं. म्हणजे अशा प्रकारे आपण या वाक्प्रचारांचा आपल्या वाक्यामध्ये उपयोग करू शकतो. पुढचा वाक्यप्रचार आहे पायबंद घालणे म्हणजे आळा घालणे. पोटाला चिमटा घेणे म्हणजे खूप काटकसर करणे. रक्ताचे पाणी करणे, खूप कष्ट करणे. दवंडी पिटणे म्हणजे सर्वांना सांगून जाहीर करणे. धाबेदन आणणे म्हणजेच खूप घाबरणे. पोबारा करणे म्हणजेच पळून जाणे. पुढील वाक्यप्रचार आहे 18-20 दारिद्र्य असणे म्हणजेच खूप गरिबी असणे. पुढचा वाक्यप्रचार आहे अल्लाची गाय असणे, खूप गरीब असणे. आता हे पहा, हे जे दोन आपण इथं वाक्प्रचार पाहिलेले आहेत, तर गरीब हा शब्द दोन्हीमध्ये आलेला आहे. तर पहिल्या ह्याच्यात जे आहे ते गरिबी असणे किंवा गरीब असणे म्हणजे काय, संपत्तीने गरीब असणे. आणि जो आपला पुढील वाक्यप्रचार होता खूप गरीब असणे किंवा अल्लाची गाय असणे म्हणजे काय, खूप गरीब असणे. तर यामध्ये गरीब या शब्दाचा अर्थ शांत असणे असा आहे. त्यामुळे त्या वाक्यामध्ये आलेल्या जरी शब्द सेम दिसत असले तर त्या वाक्यानुसार त्याचा अर्थ वेगवेगळा असतो. तर बघा, पुढचा वाक्यप्रचार आहे आळ घालणे किंवा आळ घेणे. आळ घेणे म्हणजे आरोप करणे किंवा दोष देणे, दोष लावणे. उहापोह करणे म्हणजे काय, तर चर्चा करणे किंवा विचार विनिमय करणे. ओटीत घेणे म्हणजेच दत्तक घेणे. कान फुटणे, ऐकू न येणे किंवा बहिरे होणे. खेटे घालणे, खूप वेळा जावे लागणे किंवा वारंवार जावे लागणे. गाढवाचा नांगर फिरणे म्हणजे समूळ नष्ट करणे. छक्के पंजे करणे म्हणजे लबाड्या करणे. जमीनदोस्त करणे म्हणजेच नष्ट करणे किंवा नाश करणे. पुढील वाक्यप्रचार आहे तमा न बाळगणे म्हणजे परवा न करणे. पुढचा आहे तांबडे फुटणे म्हणजे सूर्योदय होणे किंवा पहाट होणे. ताव मारणे म्हणजेच पोटभर खाणे. दावणीला बांधणे, ताब्यात ठेवणे. पळता भुई थोडी होणे. खूप पळापळ होणे किंवा धावाधाव करावी लागणे. पुढचं आहे बाळकडू पाजणे म्हणजे ह्याचा अर्थ होतो लहानपणापासून चांगली शिकवण देणे किंवा चांगले संस्कार देणे. भाळी लिहिणे म्हणजे नशिबात असणे.
वचपा काढणे म्हणजे सूड उगवणे किंवा बदला घेणे, मात करणे म्हणजेच विजय मिळवणे, सुळावर चढवणे म्हणजे फाशी देणे. पुढील वाक्यप्रचार आहे हाडाची काढे करणे म्हणजे खूप मेहनत करणे किंवा अति कष्ट करणे. अन्नास जागणे, उपकार जाणणे किंवा केलेल्या उपकारांची जाणीव ठेवणे. जिभेला हाड नसणे, वाटेल ते आणि वाटेल तसे बोलणे. कुभांड रचणे म्हणजे कट करणे किंवा एखाद्या व्यक्तीच्या विरोधात कारस्थान करणे. गय करणे, क्षमा करणे तसेच माफ करणे. कंबर कसणे म्हणजेच जिद्दीने तयार होणे. गळ्यापर्यंत बुडणे म्हणजेच याचा अर्थ होतो कर्जबाजारी होणे किंवा डबघाईला येणे. तोंड काळे करणे म्हणजेच कायमचे निघून जाणे. पोरका होणे म्हणजे अनाथ होणे. मेतकूट जमणे म्हणजेच चांगली मैत्री होणे. तर अशा प्रकारे आज आपण इथे हे जे वाक्यप्रचार पाहिलेले आहेत तर ते 4थी स्कॉलरशिप, 5वी नवोदय तसेच 7वी स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये नक्कीच विचारले जातात आणि यातील बरेचसे असे वाक्यप्रचार आहेत की जे नेहमी या परीक्षेला विचारले गेलेले आहेत. तर त्यामुळे तुम्ही हे वाक्यप्रचार पाठ करून ठेवा आणि आपल्या आतापर्यंत जेवढा काही शब्दसंपत्तीमधील जेवढा भाग झालेला आहे किंवा पाठांतराचा जो भाग आहे तो नक्की तुम्हाला परीक्षेमध्ये येणार आहे. त्यामुळे तुम्ही हे घटक नक्की अभ्यासा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आपल्या मित्रांना वगैरे. तसेच आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या ह्यापूर्वी झालेले जे सगळे व्हिडिओज आहेत ते एकदा नक्की पहा. आणि जर तुम्हाला कुणाला ऑनलाईन क्लासेस लावायचे असतील तर आपले जीनियस फाउंडेशन चे वेगवेगळे स्पर्धा परीक्षेचे म्हणजेच 4थी स्कॉलरशिप, 5वी नवोदय तसेच 7वी स्कॉलरशिप, 8वी NMS अशा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेचे ऑनलाईन क्लासेसही आपले जून पासून सुरू होणार आहेत. तर जर तुम्हाला कुणाला ऑनलाईन क्लासेस घरी बसून क्लास करायचे असतील तर तुम्ही आपल्या 8856 या नंबरवरती संपर्क करा आणि क्लास बद्दलची अधिक माहिती घ्या. आणि तुम्हाला व्हिडिओज आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. धन्यवाद.